अ, नमस्कार. माझ्या काव्य या नवी या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी नाधू महानोरांच्या पावसाळी कविता ह्या पुस्तकातलं एक कविता वाचणार आहे. आषाढ नितळ आषाढ नितळ पंखांनी रानात उतरल्या वानी पानांत पिकाच्या मिळे कवडसे चांद सावळे कोण झाडात उन्हे उतराई ती लगभग अगीन घाई पानांतून किलबिल पिवळी पिवळी पसार झाले काही आभाळ गर्द उतराई आभाळ गर्द उतराई पक्ष्यांची भाषा कळली नाही कधी पण डोळ्यांच्या वर हुकून चिवचिव शब्दांचा अर्थ लावत गेले. असेच काही थोडे तिच्या शब्दांचेही झाले. नदीच्या पाण्यात कवडसे हलले. हिरव्या पानझडीतले अगदी एक एक तिचे डोळे लखलखले. तिने विचारले त्या ऊन सावल्यांचे अर्थ, तेही डोळ्यांनी. मला सवय झाली होती म्हणून मीही शब्द वापरले नाही. माझ्या डोळ्यांच्या तळात मोरांचा पिसारा, थुई थुई पावलांचा, हिरव्या पानगळीसारखा तिला अर्थ विचारला मीही डोळ्यांनी. पापणी उघडून तिला बेमालूम थरथरी आली मोरणीसारखी. ती गाणे म्हणाली शब्दांशिवायचे, पाण्यावरल्या ऊन सावल्यांचे. तळ्यात बुडताना पंख मिटून गेले दोघांचे. अलवार थोडे थोडे शब्द पाखरांसारखे. तर इथे निसर्गातली खूप सुंदर उपमानं वापरलेली आपल्याला पाहायला मिळतात, जी अतिशय सुंदर आहेत आणि त्यातून थोडा शृंगार किंवा प्रेम सुद्धा वर्णित केलेलं आहे कवीने असं म्हणण्याचा प्रयत्न केलाय की जितकं तुम्ही निसर्गाशी एकरूप, जितकं निसर्गाच्या जवळ असाल तितकं तुम्हाला ते जग आणखीन सुंदर भासेल, वाटेल. आणि त्यासाठी त्यांनी अनेक रूपकं इथे वापरली आहेत. प्रत्येक रूपक काही मी इथे उलगडून दाखवणार नाहीये, पण तरी सुद्धा. तर ही कविता आपल्याला कशी वाटली नक्की सांगा. तर आणखीन एक कविता मी दुभंग वाणीतली वाचणार आहे, नंदू बुलबुले यांची. मी सहज दोन कविता ठरवल्या होत्या वाचायच्या, त्यांचा परस्परांशी काही संबंध नाहीये. पण त्या वाचायच्या ठरवल्या होत्या कारण मला एक लक्षात आलं की माझ्या कवितांपेक्षा अधिक पाहणं इतरांच्या कविता लोकांना वाटतं, लोकांना आवडतात. त्यामुळे मी जास्तीत जास्त इतरांच्या कविता घेण्याचा प्रयत्न आता करणार आहे. कोरा कागद असं कवितेचं शीर्षक आहे. महाकाय वृक्ष, घर, माणसंही वाहून चालली. अशा प्रचंड वावटळीत सापडलोय मी. कोरा कागद कसा बसा घट्ट धरून ठेवला होता कविता लिहिण्यासाठी. कितीतरी दिवस पण सुचत नव्हतं काहीही. आता लक्षात येतंय. तमाम शब्दही वाहून गेलेत वावटळीने. आता फक्त मी एक कोरा कागद. तर माणसाची मनस्थिती मला इथे पुन्हा सांगायला आवडेल की डॉक्टर नंदू मुलमुले हे एक अतिशय सुंदर मानसोपचार तज्ञही आहेत. तर त्यांनी ही जी कोरा कागद कविता लिहिली आहे, माणसाची मनस्थिती जशी असते तसं माणसाला सुचतं किंवा जे काही सुचतं ते त्याच्या मनस्थितीशी, देहस्थितीशी जोडून सुचलेलं असतं. तो त्याचा स्पॉन्टेनियस उपयोग कशा प्रकारे करतो त्यावर सगळं काही आधारित असतं, अवलंबून असतं. तर इथे त्यांनी सांगितले की शब्द सुद्धा वावटळीसारखे वाहून गेलेत आणि त्यामुळे मीच उरलोय कोरा कागद. मला लिहिता येत नाहीये काही. अनेक गोष्टींचं बरंच काही आपल्या मनात साचलेलं असतं, पण आपल्याला ते मानता येत नाही, सांगता येत नाही. तेव्हा आपल्याला अशी काही गती पाहायला मिळते, अशी काही स्थिती पाहायला मिळते. आणि आपण मग अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या कविताही लिहितो. जशी नादू मनोहरांची कविता ही रानात आली. त्यांना रानातला शेती जपणारा कवी मानलं गेलं. त्यांचं अतिशय सुंदर गाणं जे खूप गाजलंय जयत्रे जयत या चित्रपटातलं, जांभूळ पिकल्या झाडाखाली. तर तिथपासून त्यांना प्रसिद्धी जास्त मिळू लागली. पण तरी सुद्धा प्रसिद्धीच्या जगमगाटात न राहता आपल्या मूळ जीवनाचा बाज न बदलता ते प्राण्यांशी, पक्ष्यांशी, वृक्षांशी एकरूप झाले आणि त्यातूनच त्यांनी प्रणय, शृंगार, प्रेम
ह्यातले अनेक भाव व्यक्त करण्यासाठी अनेक रूपकं वापरली आणि त्यामुळे त्यांची ती कविता तितकीच सजीव आणि कालजयी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणखीन अशाच कवितांबद्दलचा अर्थ आणि काही निवडक गोष्टी सांगायला मी पुन्हा या चॅनलवर येईन. धन्यवाद.